नमस्कार. व्हॉइस ऑफ राहुलमध्ये सगळ्या रसिक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला पुढाही वेळ न घालवता आजची कथा सुरू करूयात. आणि आजच्या कथेचं नाव आहे क्षणिक ताण आणि ज्याचे लेखक आहेत सचिन विष्णू काळे. लेखकाचा परिचय आपण प्रथेप्रमाणे कथा संपल्यानंतर सगळ्यात शेवटी देऊयात. आणि आता सगळ्यात सुरुवातीला कथा सुरू करूयात. अजित आज विचारातच ऑफिसला निघाला होता. विचारांचं वादळ त्याच्या डोक्यात घोंगावत होतं. या वादळातच तो चालत चालत ऑफिसला निघाला होता. ऑफिस तसं घराच्या अंतरावरच होतं, त्यामुळे तो चालतच ऑफिसला जायचा. आजही नेहमीप्रमाणे तो घरातून निघाला. रस्ता तसा नेहमीचाच, पण विचारांच्या वादळांनी रोजचा रस्ता त्याला अनोळखी वाटू लागला. आपण कुठे जातोय हे तो जणू काही विसरूनच गेला होता. 5-10 मिनिटांचं अंतर त्याला अनेक तासांचं वाटू लागलं. तेवढ्यात त्याच्या कानावर हे आजा, अरे अजित असे शब्द कानावर पडले आणि तो भानावर आला. तेव्हा कुठे त्याच्या लक्षात आलं की आपण विचारांच्या नादात ऑफिस पासून खूप पुढे आलोय. मग आवाज कोणी दिला हे तो शोधू लागला. तेवढ्यात आवाज देणाऱ्या व्यक्तीने त्याच्या पाठीवर थाप दिली. तसा अजित मागे वळला. आवाज देणाऱ्याचा आणि पाठीवर थाप मारणाऱ्याचा चेहरा त्याच्या ओळखीचाच होता. आयुष्यपत, पशा तू किती वर्षानंतर भेटतोयस रे? अजय, तू पण किती वर्षानंतर भेटतोयस की रे? अरे पण आज इकडे कसा काय? या प्रश्नावर मात्र अजित गोंधळला. कसं बस स्वतःला सावरून, काही नाही रे, ऑफिसचं काम होतं म्हणून जरा या भागात आलो होतो. मनात सुरू असलेल्या विचारांच्या वादळाची किंचितही छटा चेहऱ्यावर दिसून न देता तो उत्तरला. पण विचारांचं काहूर त्याच्या मनात चालूच होतं. या विचारांच्या नादात आज आपण चालत या भागात कसे काय आलो हेच त्याला समजेना. तो या गोष्टीमुळे मनातून सुन्न झाला होता. मनाला सारखं विचारत होता, आपण या आजच्या घटनेमुळे इतके कसे काय विचलित झालो की चालत चालत ऑफिस पासून इतक्या दूर आलोय आणि हे आपल्याला समजलंही नाही. त्याच्या मनात चालू असलेले हे विचार मित्राला मात्र काही जाणवत नव्हते. खूप वर्षानंतर अजितची भेट झाल्यामुळे प्रसाद खुश होता. अजितच्या गळ्यात हात टाकून तो म्हणाला, चल मस्त चहा घेऊ. कॉलेज सोडल्यानंतर किती वर्षांनी भेटतोयस ले का आज? आधी चहा, मग बाकीची कामं. अजितही चहा घ्यायला तयार झाला. दोघंही एका छानशा हॉटेलमध्ये चहा घ्यायला गेले. खूप वर्षानंतर भेट झाल्यामुळे दोघांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसत होता. कोण कुठे काम करतो, कुठे राहतो यावर दोघांनी बराच वेळ गप्पा मारल्या. मग पशाने गाडी गौरीकडे वळवली. काय रे आजा, आम्ही ऐकलं होतं तू आणि गौरीने लग्न केलं कॉलेज सोडल्यानंतर. कशी आहे गौरी, कुठे आहे? मित्रा, नशीबवान आहात तुम्ही दोघं की तुमचं प्रेम यशस्वी झालं, तुमचं लग्न झालं, तुम्ही एक झालात. कॉलेजला असताना सगळ्यांनाच हे माहिती होतं तुम्ही एक दिवस नक्की लग्न करालच. होतच तुमचं एकमेकांवर खूप प्रेम. तुमचं लग्न व्हावं हीच सगळ्यांची इच्छा होती. फक्त गौरी तिचं सगळं ऐश्वर्य सोडून तुझ्यासोबत लग्न करेल की नाही ही मात्र काहींना शंका होती. पण तुझ्या हुशारीवर आणि कर्तृत्वावर आपल्या सगळ्या कॉलेजला विश्वास होता की तू पुढील आयुष्यात खूप यश मिळवशील, नाव कमावशील. या तुझ्या गुणांकडे पाहून गौरी तुझा हात आयुष्यभर सोडणार नाही हेही सगळ्यांना माहिती होतं. लेका, नशीब काढला तुम्ही दोघांनी. अजित शांतपणे हे सगळं ऐकत होता. पशा त्याला बोलायला संधीच देत नव्हता. त्याला कारणही तसंच होतं, कारण तेव्हा अजित आणि गौरी यांचं प्रेम अख्ख्या कॉलेजचा चर्चेचा विषय होता. अजितवर खूप भावनिक प्रेम करणारी गौरी ऐश्वर्य संपन्न कुटुंबातली, अजित मात्र सामान्य कुटुंबातला मुलगा, पण हुशार, कर्तृत्ववान आणि होतकरू. तो आयुष्यात स्वतःच्या हिमतीवर नक्की खूप यशस्वी होईल याची सगळ्यांनाच खात्री होती. त्यामुळे गौरी आणि अजित नक्की लग्न करतील ही खात्री सगळ्यांनाच होती. तसंच त्या दोघांचंही एकमेकांवर निस्सीम प्रेम होतं. पशा बोलत असताना अजितच्या चेहऱ्यावरचा ताण आणि विचारांच्या छटा पशाला जाणवू लागल्या. अजितचे पाणावलेले डोळे प्रसादच्या नजरेतून सुटले नाहीत. त्याने हळूच अजितचा हात धरला. काय रे, काय झालं? अजा, कसल्या विचारात पडलास? कसल्या टेन्शन मध्येस? काय झालं? अरे भावा बोल की, केव्हापासून मी एकटाच बडबड करतोय. गौरीचा विषय निघाल्यापासून मी बघतोय तू एकदम शांत झालास. हा, काय झालं?
मी काही जास्त बोललो का? आणि गौरी कुठे आहे? अरे बोल की मित्रा. तरी अजित शांतच होता. त्याला सकाळचा प्रसंग डोळ्यासमोर दिसू लागला होता. आज इतक्या वर्षात पहिल्यांदा त्याच्यामध्ये आणि गौरीमध्ये टोकाचा वाद झाला होता. आजपर्यंत कधी गौरीला एकाही शब्दाने त्याने दुखावलं नव्हतं, पण आज कामाच्या ताणाच्या भरात तो वाटेल तसं तिला बोलला होता. गौरीचाही कधी नव्हे तो 15 वर्षात पहिल्यांदा इतका पारा चढला होता. वाद इतका वाढत गेला की दोघांनी वेगळं होण्यापर्यंत त्यांचा निर्णय पक्का केला. त्याच विचारांच्या टेन्शनमध्ये तो चालत चालत इतक्या लांब आला होता. तेवढ्यात त्याला इतक्या वर्षांनी पशा भेटला होता. पशा दोघांबद्दलही भरभरून बोलत होता. तेव्हा अजितला जाणवायला लागलं होतं की आयुष्यातली किती मोठी चूक आपण करायला जात होतो. पण पशाच्या बोलण्याने त्याचा सगळा ताण, राग शांत होत होता. त्याला आपली चूक जाणवू लागली होती. आपल्यावर अखंड प्रेम करणारी, स्वतःचं ऐश्वर्य धुडकावून आपल्या सोबत जगणारी, हळुवारपणे आपल्या भावना जपणारी, आपल्या स्वप्नांसाठी धडपडणारी गौरी त्याला आठवू लागली. झालेली चूक, वाटेल तसे बोललेले शब्द त्याला आठवू लागले. स्वतःचा त्याला खूप राग यायला लागला. आपण किती निष्ठुरपणे वागलो याची त्याला जाणीव व्हायला लागली. पश्चातापाने त्याचे डोळे पाणावले. त्याचे भरलेले डोळे पाहून पशाला काहीच समजेना. एकतर बऱ्याच वर्षानंतर दोघं भेटत होते आणि अजितच्या चेहऱ्यावरचा ताण आणि डोळ्यातील पाणी यामुळे तोही अस्वस्थ झाला होता. अजितही त्याला काहीच सांगत नव्हता. अजित जरा भानावर आला. त्याने डोळे पुसले आणि पशाला म्हणाला, चल उठ, आपण निघूया. पशाला प्रश्न पडला, हा असं का करतोय? तोही उठला. एव्हाना अजित खूप टेन्शनमध्ये हे त्याच्या लक्षात आलं होतं. त्याला या अवस्थेत एकटं सोडणं त्याला योग्य वाटेना. तोही उठला आणि चहाचे पैसे देऊन दोघं हॉटेलच्या बाहेर पडले. अजितने रिक्षाला हात दिला. दोघंही रिक्षात बसले. 5 मिनिटात त्यांची रिक्षा अजितच्या सोसायटीत येऊन थांबली. अजितने क्षणाचाही विलंब न करता रिक्षावाल्याचे पैसे दिले आणि पळत घराकडे निघाला. रिक्षातही तो तसा शांतच होता. प्रसादला अजूनही कसल्याच गोष्टींचा उलगडा होत नव्हता. तोही पळत अजितच्या मागे निघाला. घाईघाईने अजितने बेल वाजवली. आत गौरी काय करत असेल? काही काळजी करण्यासारखं तर झालं नसेल ना? दार उघडेपर्यंतही त्याला राहावेना. पशा त्याच्या मागे उभाच होता. जसं गौरीने दार उघडलं त्याने गौरीला मिठी मारली आणि डोळ्यांना त्याने अश्रूंच्या हवाली करून दिलं. क्षणभर गौरीलाही काही समजलं नाही. तिच्याही डोळ्यांना धारा लागल्या होत्या. पशा हे सगळं आश्चर्यचकित होऊन पाहत होता. काही क्षणानंतर दोघंही भानावर आले. पशाला आत बोलावून अजित गौरीला सांगू लागला, आज पशा नसता भेटला ना तर काय झालं असतं मी त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. आज त्याच्यामुळेच मला माझी चूक लक्षात आली. मी आज तुला असं बोलायला नको होतं ग. कामाच्या स्ट्रेसमुळे ना माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. वाटेल तसा बोललो ग मी. मला माफ कर. नाही समजू शकलो ग मी तुझ्या भावना. अशा कामाच्या ताणामुळे तुझ्या साध्या साध्या अपेक्षाही पूर्ण नाही करू शकलो. तुला पाहिजे असणारा वेळही मी कामाच्या प्रेशरमुळे तुला नाही देऊ शकलो ग. कधीच वाटलं नव्हतं माझ्याकडून अशी चूक होईल. बरं काय मागत होतीस ग तू मला? गाडी, बंगला, नेकलेस, पैसा? छे, तू फक्त तुझा हक्काचा वेळ मला मागत होतीस गौरी. आणि तोही मी तुला देऊ शकत नव्हतो. गौरी, आय एम रिअली सॉरी. मला माफ कर ग. अशी चूक ना आता परत कधी होणार नाही. माझा सगळा वेळ तुझा आहे. आय लव्ह यू गौरी. गौरी शांतपणे सगळं ऐकत होती. ऐकतानाही तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. पशा सगळं ऐकत होता आणि दोघांकडे पाहत होता. मग गौरी बोलू लागली, माफी मागण्याची गरज नाहीये रे. मीच तुला समजून घ्यायला पाहिजे होतं. तू जे काही करत होतास ते आपल्या स्वप्नांसाठीच करत होतास ना. का नाही समजून घेतलं मी तुला? माझ्या स्वप्नांसाठी धडपडणारा माझा पार्टनर माझ्यासाठी दिवस रात्र एक करतोय हे समजण्यातही चुकले रे मी. आणि रागाच्या भरात बोलून गेले की नाही राहायचं मला तुझ्यासोबत.
मला 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 घटस्फोट हवाय असं म्हणाले रे मी. मला माझी लाज वाटते रे अजित, तूच मला माफ कर. असं म्हणून दोघांनी मिठी मारली आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आता कुठे पशाच्या सगळा प्रकार लक्षात आला आणि दोघांचं एकमेकांवरचं आजही तसंच प्रेम पाहून त्याच्याही डोळ्याच्या कडा पाणावल्या. गौरी पशाला म्हणाली, थँक्स रे पशा, आज तू भेटला नसता तर माहित नाही काय झालं असतं. क्षणिक ताणामुळे ना आम्ही खूप वेगळ्याच मोडवर गेलो होतो रे, पण तू भेटलास आणि जुन्या दिवसांची अजितला आठवण करून दिलीस, त्यामुळे मलाही माझी चूक समजली. तू वेळेवर देवासारखा आलास मित्रा, त्याबद्दल तुझे आभार कसे मानू हेच आम्हाला समजत नाहीये. थँक्स पशा. चहा पाजून मानलेस तरी चालेल, कारण मागाशी पिलेला चहा याच्या टेन्शनमुळे काही अंगी लागला नाही माझ्या. पशाचं उत्तर ऐकून अजित आणि गौरी रडता रडता हसू लागले आणि गौरीने अजितकडे पाहिलं. हसत हसत अजित म्हणाला, आमच्याकडे चहा मी करतो आणि कॉफी गौरी. असं म्हणून तो चहा करायला किचनकडे निघाला. तेवढ्यात गौरी त्याला म्हणाली, चहा कसा करशील आज? मलाही मार के एकदम कडक. आणि तिघेही खळखळून हसले. सो कथेचं नाव होतं क्षणिक ताण आणि याचे जे लेखक आहेत, कथाकार आहेत, ते आहेत सचिन विष्णू काळे. त्यांचा अल्प परिचय करून घेऊयात. ते जालन्यामध्ये असतात आणि त्यांचं शिक्षण जे आहे ते MA, DEd आणि BEd झालेलं आहे. ते लोकमत ऑनलाईन पेपरमध्ये आध्यात्मिक लेखनसुद्धा करतात आणि सध्या ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतरवाला केंद्र सावंगी तलाव, तालुका जिल्हा जालना इथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 21 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रामध्ये ते काम करतायत आणि खेळ, वाचन आणि लेखनाची त्यांना आवड आहे. सो तुमची सुद्धा आवड जर अशीच असेल आणि तुम्हाला सुद्धा जर वाटत असेल की तुमची कथा व्हॉइस ऑफ राहुलमध्ये यावी, तर नक्कीच आम्हाला पण तुमची कथा इथे सगळ्यांसमोर मांडायला आवडेल, कारण खूप सारे रसिक प्रेक्षक हे सगळं बघतायत आणि त्यांच्या वेळोवेळी फोन येतात किंवा तुमची कथा चांगली झाली किंवा लेखकांच्या विषयी कौतुक आहे त्यांच्यापर्यंत ते पोहोचवलं जातं. सो तुम्हाला सुद्धा लेखकांचे आभार मानायचे असतील किंवा त्यांच्या कथेवरती तुम्हाला काही कमेंट करायची असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये करू शकता किंवा माझ्या नॅरेशनबद्दल काही कमेंट करायची असेल तर ते तुम्ही करू शकता. चांगलं वाईट जेही असेल ते तुम्ही सांगा, म्हणजे त्यानुसार आम्हाला चेंज करता येईल. कारण कसं असतं की इथे बोलताना जरी मी दिसत असलो तरी सुद्धा आमची पूर्ण टीम याच्या पाठीमागे असते की कथा येणं, कथा सिलेक्ट होणं, त्याच्यानंतर त्याचं प्रूफ रिडिंग आहे किंवा खूप साऱ्या गोष्टी असतात की टेक्निकल काही गोष्टी आहेत, कॅमेरा किंवा या सगळ्या गोष्टी. सो पूर्ण टीम याच्यामध्ये काम करत असते. साऊंड आर्टिस्ट असतात की जे साऊंड म्युझिक वगैरे देतात. सो सगळ्यांची मेहनत याच्या पाठीमागे लागलेली असते. सो तुमच्या कमेंट किंवा तुमचं शेअर करणं किंवा तुमची कौतुकाची एक थाप आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते. त्यामुळे जर तुम्हाला व्हॉइस ऑफ राहुल हे चॅनल आवडत असेल तर नक्की ते सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा, ओळखीच्यांना सांगा, ज्यांना कथेची आवड आहे अशा आजी आजोबांना सुद्धा सांगा, लहान मुलांना सांगा, कारण त्यांच्यासाठी सुद्धा काही कथा इथे डेफिनेटलीच असतील. आणि आपल्या कथा ह्या अतिशय साध्या सरळ सोप्या असतात, काही गूढ असतात. सो तुमची कथा तुम्हाला पाठवायची असेल तर तुम्ही सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती म्हणजेच आमच्या मेल ID वरती आम्हाला संपर्क करू शकता. सो आजच्या दिवसात एवढंच. परत भेटूयात लवकरच पुढची कथा घेऊन नवीन लेखकासोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि आपला दिवस खूप खूप चांगला जाऊ. थँक्यू व्हेरी मच.